मागे या, थोडे मागे या. नाही, नॅशनल लेवल जवळून होतं, लांबून नव्हतं. मला कसं ना असं रोज स्वयंवरात जायची सवय आहे, त्याच्यामुळे बाण खूप वापरलेला आहे मी. तीर चलाने की आदत ही नाही. आपल्या महाराष्ट्रात पण एक मिनी काश्मीर वसलाय म्हणे. हो, तापोळ्याला म्हणतात मिनी काश्मीर. अनेकदा ही गोष्ट ऐकली होती. म्हटलं चला या रणरणत्या उन्हात जाऊन तर पाहूया. मिनी काश्मीर असेल तर नक्कीच गारवा जाणवेल. म्हणून मंडळी, आपण बराच काळ लोटल्यानंतर व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे तापोळा, महाराष्ट्राचे मिनी काश्मीर. महाबळेश्वर पासून साधारण 28 ते 30 किलोमीटरवरती हे गाव वसलंय. शिवपुरी असं पण याला पूर्वी म्हटलं जायचं. इथलं शिवसागर ॲग्रो टुरिझम आम्ही निवडलंय आमच्या 3 दिवसाच्या स्टे करता. आमचा इथला अनुभव कसा आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लॉंग विकेंड होता, बरीच लोक आलेली होती, पण पार्किंगसाठी मुबलक जागा असल्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम आम्हाला आला नाही. गाडी पार्क केली आणि आतमध्ये आल्या आल्या इथे उजव्या हाताला यांचं हे ऑफिस आहे. तिकडे प्रत्येकाची नावं लिहिलेली होती, रूम नंबर, किती लोक असणार आहे, सगळं सिस्टमॅटिक होतं. रूमची चाबी लगेच मिळाली. आपलं सामान देखील ते वरपर्यंत पोहोचवून देतात, कारण इथे लिफ्ट नाही आहे. थकली का? हा व्हिडिओ ना मी खास रिसॉर्ट आणि इथल्या सोयी सुविधा यांचाच बनवते, त्यामुळे टाइमलाईन जरा मॅच नाही होणार. या पायऱ्यांच्या इथनं वरती आपण चालत आलो की रूमकडे जाण्याचा रस्ता आहे. ज्या डिलक्स रूम आहेत, म्हणजे डिलक्स कपल रूम, डिलक्स फॅमिली रूम, त्या ह्या वरती इथे आहेत. सेकंड फ्लोअर म्हणू आपण हवं तर याचा. 203 ही आमची इथे रूम होती. आपण पाहूया ती कशी आहे. आतमध्ये पहिलं पाऊल टाकलं ना, तेव्हाच माझी पहिली रिॲक्शन होती वाव. कारण सगळं जागच्या जागी स्वच्छ नीटनेटकं असं आयतं मिळणं म्हणजे वाव हाच क्षण आहे, हो ना. प्रथम दर्शनी रूम तर आवडली, पण नेमक्या काय काय सोयी दिलेल्या आहेत ते आपण इथे पाहूया. इकडे आपल्याला दिसते ही एक इलेक्ट्रिक केटल आहे. ही बॉटल मात्र आमची आहे, डीमार्टवाली. टिश्यू पेपर भरपूर दिलेले आहेत. लहान मुलं असले की ते लागतातच, काहीतरी सांडतात, काहीतरी पाडतात. इकडे हा पूर्ण टाइम टेबल त्यांचा दिला आहे आणि चोख त्यांनी तो पाळलेला आहे. त्या वेळेला बरोबर आपल्याला त्या गोष्टींकरता आठवणीचा फोन हा यांचा येतोच येतो. ही गोष्ट मला इथली फार आवडली आहे. TV पण दिला आहे, पण खरं फिरायला आल्यावर मुलांना TV नकोच असतो. त्यांच्या इन्क्लुझिव्ह पॅकेजमधल्या जेवणाव्यतिरिक्त तुम्हाला काही बोलवायचं असेल तर आपण हे जेवण इकडनं फोन करून मागवू शकतो. आमचं जे पॅकेज आहे इथलं ते डिलक्स फॅमिली रूम ऑल इन्क्लुझिव्ह, म्हणजे त्यामध्ये आमचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, इव्हिनिंग स्नॅक्स, बार्बेक्यू इथे असतात स्पेशल, हे सगळं इन्क्लुझिव्ह आहे. फॅमिली रूम इतकाच साईज कपल रूमचा असतो. ॲमेनिटीज पण दोन्हीला सगळ्या सेम आहेत. फक्त फॅमिली रूममध्ये हे 2 क्वीन साईजचे बेड दिले आहे आणि कपल रूममध्ये किंग साईजचा 1 बेड आहे. बाकी हा मधला जो आरसा दिला आहे तो म्हणा किंवा वॉशरूममधल्या टॉयलेटरीज ह्या सगळ्या सेम आहेत. आमच्या ट्रिपमधली, शिवसागर ॲग्रो टुरिझममधली सगळ्यात बेस्ट गोष्ट मी आता तुम्हाला दाखवणार आहे. नाही हो, कपाट तर सगळीकडे असते. मग काय, फ्रीज? नाही, तो पण आजकाल सगळ्याच रूममध्ये आपल्याला अवेलेबल केलेला असतो. मग वेगळं काय, पहा तुम्ही. रेवा, तनू कुठे गेल्या? काय आहे तिकडे? ओहो, नको ना बेटा, त्या पॅन्ट ओल्या होतील, मी तुम्हाला देते ना कपडे बदलून. जेवण करून स्वच्छ आहे ना? हो, ये आवडली? बसायला पण आहे, छान आहे, मस्त. आणि हे बघ तो ब्रिज जो बनत आहे आता. जायचं कुठे हे तर ठरलं, तापोळा फायनल झालं, पण राहायचं कुठे हा सर्च मात्र सुरू झाला. तेव्हा शिवसागर ॲग्रो टुरिझम हेच नाव सारखं येत होतं. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा प्रायव्हेट प्लंज पूल, आणि याकरताच आम्ही हे ठिकाण बुक केलं. पण 2 प्रश्न मनात होते, पूल स्वच्छ असेल ना आणि अगदी छोटा नसेल ना? दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली. पूल प्रशस्त आणि एकदम स्वच्छ आहे.
हॉटेल मी चूज केलं होतं. साहेबांना आवडलं का? हो छान आहे ना. वॉशरूम पण खूप मस्त आहे, पहा ना. नाही पाहिली. अरे वा. हेअर ड्रायर पण आहे. गिझर कुठे आहे? गिझर बाहेर आहे. अच्छा हा हा, पाणी गरम येणार. चकाचक आहे, मस्त आहे. हे काय आहे? ओके, हे मिररचं लाईट आहे का मग इथे? वा वा. आणि बाकी किट वगैरे पण व्यवस्थित आहे. अरे वा, हे मी काहीच आणलं नव्हतं कारण मी व्हिडिओत पाहिलं होतं. होतो की नाही यूट्यूब व्हिडिओ पाहण्याचा असा फायदा. आमचा व्हिडिओ पाहून तुमचा पण काहीतरी फायदा व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. डेंटल किटही आहे. फक्त शू रॅक एक वेगळं द्यायला पाहिजे होतं. हॅलो. हां ठीक आहे. हां ठीक आहे. काय जेवण रेडी आहे. 2:30 वाजेपर्यंत आहे. कॉफी नको मग आता, जेवणच घेऊ. जेवण झाल्यानंतर कॉफी. असं नशीब असते ना एकेकाचं. झाल्यानंतर कॉफी घेऊ. एकेकाचं नशीब खूप चांगलं असते. रेडीमेड आहे, रेडीमेड आहे. कशी बशी आयती कॉफी मला इथे खरं मिळणार होती आत्ता, पण जेवण तयार आहे हा फोन आल्यामुळे ती सुद्धा बारगळली. पण चला आता खाली जाऊन पाहूया इथे जेवणाची सोय कशी असते, कुठे असते, काय काय मेन्यू असतो. बाहेर आपण जेवायला गेलो ना की स्वच्छता असली की आपलं मन प्रसन्न होते. पहिल्यांदा इथे आल्यावर मी तेच पाहिलं. जेवण एकदम छान आहे, घरगुती पद्धतीचं आहे. पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही डिशेस दोन्ही चारी जेवणाच्या वेळेस म्हणजे 2 लंच 2 डिनर आमच्या इथे झाले. पण वेगवेगळा मेनू आणि एक आधुनिक एक पारंपरिक असं छान कॉम्बिनेशन. दाल फ्राय, सकाळी साधा भात, रात्री जिरा भात, सकाळी आम्रखंड, रात्री श्रीखंड, जिलेबी असे वेगवेगळे गोड पदार्थ आम्ही इथे खाल्ले. हा मठ्ठा मात्र सगळ्यांना आवडला. सगळ्यांनी याच्यावरती ताव मारला. ही जी बाजू मी तुम्हाला दाखवली इकडे सगळा व्हेज मेन्यू होता आणि या साईडला नॉन व्हेज. आमच्याकडचे पहिले 3 त्या साईडला गेले होते पण नंतर त्यामध्ये जरा डिव्हिजन झालं आहे. एक गोष्ट इथली मला अजून आवडली ती म्हणजे ज्या ताटात आपल्याला जेवायचं आहे ते ताटं, वाट्या, चमचे, पेले सगळे स्टीलचे होते. फायबर किंवा प्लास्टिक जेवणासाठी डिरेक्टली वापरायचं नव्हतं. आणि स्टाफसुद्धा इथला अतिशय चांगला, शांतीने सगळेजण पाहिजे ते बरोबर प्रोव्हाइड करत होते. निसर्गरम्य म्हणतो ना आपण ते कदाचित हेच. हिरव्या रंगाची प्रत्येक छटा इथे आम्हाला पाहायला मिळाली. कारण सध्या तर पुण्यात सगळीकडे पानगळ झालेली आहे झाडांची. पण इतक्या छान, शांत, थंड, खास आणि निवांत वातावरणामध्ये ताज्या पदार्थांनी, शुद्ध घटकांनी बनवलेलं रुचकर जेवण जेवायला मला तर खूप मज्जा आली. कारण सगळं आयतं मिळत होतं. महिला वर्ग जे हा व्हिडिओ पाहत आहे ना ते या गोष्टीला जास्त समजू शकतील. जेवण झाल्यावर मुलींना जबरदस्ती जरा आराम करायला लावला. स्वीडनची बॅग, स्वीडनच्या आठवणी आम्ही दोघांनी जरा ताज्या केल्या. आम्हाला रॅडिसन ब्लूची तिथली मालमोची ट्रिप आठवली. तुम्ही पण तो व्हिडिओ नक्की पहा. ती सिरीजच खूप छान होती पण अशीच प्रशस्त रूम होती म्हणून त्या गोष्टी आठवल्या. जेवणानंतर इथे ना पॅकेजमध्ये इन्क्लुझिव्ह असते पेडल बोटिंग आणि कायाकिंग. त्याच्यासाठी परत आम्हाला फोन आला. त्याआधी सांगण्यात आलं की चहा, कॉफी, दूध आणि पार्लेजी बिस्किट सगळ्यांची लहानपणीची आवडती आठवण हे सगळं आम्ही इथे घेतलं आणि मग निघालो बोटिंगसाठी. शिवसागर ॲग्रो टुरिझम जिथे आहे ना रिसॉर्ट त्याच्या समोरच खाली उतरून आपल्याला बोटिंगसाठी जायचं आहे.
हे पॅकेजमध्ये इन्क्लुझिव्ह असल्यामुळे तिथे ह्यांचीच सगळी लोकं आहेत. त्यांनी शिवसागरचे टी शर्ट पण घातलेले आहेत. ते प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स आपल्याला देतात. लाईफ जॅकेट सगळे तिथे आहे. पेडल बोटिंग कायाकिंगबद्दल आत्ता मी जास्त सांगणार नाही, कारण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. त्यामुळे आत्ता फक्त त्याची फोटो आपण पाहूया. बोटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पूर्ण रस्ता चढणे उतरणे सगळं तर दाखवणारच आहे, पण एक महत्त्वाची टीप जे फक्त ह्या रिसॉर्टचा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी, ते म्हणजे शूज प्रॉपर जे असतील ते नक्की घेऊन जा, कारण हे चढायला उतरायला चपलांनी खूप त्रास होतो. त्याच्यामुळे शूज न्यायला विसरू नका या ट्रिपसाठी. मावळतीच्या दिनकराला वंदन करून आम्ही सगळे परत शिवसागर ॲग्रो टुरिझमला आलो. खूप थकलो होतो, असं वाटत होतं आता रूममध्ये जायचं आणि झोपायचं, पण इथे बाकी पण खूप सारी आकर्षणं आहेत, ती आपण आता पाहूया. वेळ कसा जातो हे समजतच नाही. खरं आमच्या इतक्याच चालून मुली आमच्या इतक्याच थकल्या पण होत्या, पण लहान मुलांचा उत्साह आपल्यापेक्षा खूप दांडगा असतो. त्या लगेच या वातावरणात रमून गेल्या. कुठे जायचं? डार्ट खेळायचा? एरवी आपण घसरगुंडी आणि झोका दिसला की किड्स प्ले एरियाच म्हणतो, पण हा प्ले एरिया फक्त किड्स करता नव्हता. प्रत्येक एज ग्रुप करता इथे छान वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. काही गोष्टी आपल्याला येतात म्हणून करायला किंवा काही नव्याने करून पाहायला. खूप मज्जा आली इथे मला तर. हे आहेत जरा आमच्या आर्चरीमध्ये मास्टर, पण मला तर काही ते शेवटपर्यंत जमलं नाहीये. पाहूया आम्ही काय काय खेळलोय इथे. वा, दात परत करा, परत पहा, जमते का? हा, जमते का? परत पहा. माझं जणी सुटलंच नाही ते हातात ना. नॅशनल लेवलचं होतं मी. नॅशनल लेवल धाराशिव, नॅशनल लेवल धाराशिव. मागे या, मागे या, थोडे मागे या. नाही, नॅशनल लेवल जवळून होतं, लांबून नव्हतं. खूप पूर्वी शाळेत जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या ना, तेव्हा मी दरवर्षी कॅरम खेळायची. त्यानंतर आत्ताच आर्चरी, कॅरम, बॅडमिंटन सगळ्याच खेळांचे सगळेच लोक इथे चॅम्पियन झाले होते. आणि रोज घड्याळाच्या काट्यांवर नुसते धावणारे आपण सगळे. असे क्षण जेव्हा आपल्याला मिळतात ना, तेव्हा छोटे मोठे सगळेच आनंदाने बागडतात. ओळख असो नसो तरीही आम्ही सगळे एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत होतो, गप्पा मारत होतो, एकमेकांना ॲप्रिशिएट करत होतो. ह्या गोष्टी आज खूप आवश्यक आहे. प्रत्येकालाच काही ना काही स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस बर्स्टर म्हणजे ह्या अशा ट्रिप्स असतात असं मला वाटते. अरे आई, बाबा तुम्ही थोडा तिथे जा, येत नाहीये. अरे थोडं समोर या बाबा, समोर येऊन. चांगलं झालं होतं. अरे तुम्ही खूप वर करता. पळावं लागतं, पळावं लागतं. अच्छा बाई, माझं पिल्लू काय घेऊन आला? माझ्यासाठी थंड पाणी. बोललो होतं ना आणायला. मी पण जाते आता का? माझं ते फसतेच त्या दोऱ्यात, माहितीये, सुटतच नाही तो पाणी. आपल्याला सवयच नाही आहे ना ती अशी.
जसं ज्यांना असं मला कसं ना असं रोज स्वयंवरात जायची सवय आहे, त्याच्यामुळे बाण खूप वापरलेला आहे मी. तीर चलाने की आदत ही नाही आहे. वा 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 वा. आणि अंधार पडला की 2 गोष्टी इथे ठरलेल्या आहेत, ते म्हणजे बोनफायर आणि बार्बेक्यू. अगं माऊ, आता इतकी थंडी थोडी आहे. हा, इथे आहे म्हणा थंडी आपल्याकडच्या पेक्षा. आत्ता मुलींचा विचार बदललाय. त्या म्हणतात आम्हाला परत पूलमध्ये जायचं आहे. मग बार्बेक्यू स्टार्टर्स आम्ही रूममध्ये मागवले आहे. ज्या रूम्स इकडे खाली आहेत, ज्यांना स्विमिंग पूल अटॅच नाही आहे, त्या रूम करता इथे हा कॉमन पूल आपल्याला पाहायला मिळेल. हा पण खूप छान आहे, अगदी स्वच्छ आणि मोठा. म्हणे आता जाऊ रूम मध्ये. आता फॅमिली पूल टाइम. आमच्या प्रायव्हेट प्लंज पूल मधल्या तर खूप साऱ्या गमती जमती रेवा तनूच्या मी रेकॉर्ड केलेल्या आहेत. फॅमिली टाइम पण त्याच्यामध्ये आम्ही खूप छान स्पेंड केला आहे. खूप सारे जोक्स झाले आहेत. त्याचे सेपरेट व्हिडिओज मी केले आहे आणि ते आपण एक वेगळा व्लॉग घेऊन येणार आहोत. खाऊन घ्या, मग परत पाण्यात जा. इव्हिनिंग स्टार्टर्समध्ये पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्हरायटीज आहेत. तुम्हाला जर एक्स्ट्रा लागणार असेल तर आपण फोन केला की लगेच ते आणून देतात, किंवा आधी पण आपण त्यांना सांगू शकतो. स्टार्टर्स झाले, पुन्हा पोरी आल्या आहेत खाली खेळायला. त्या तर आज थकत नाहीच आहेत. आता आपण जाऊया डिनरला काय काय आहे ते पाहूया. रूममध्ये जेवण मागवून खाण्यात काही मजा नाही आहे. हो, इकडे हा सेपरेट एरिया केला आहे, जिकडे ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं आपल्याला मिळतो आहे. आणि रात्रीची लाईटिंग खूप छान वाटत आहे. मी मघाजे म्हटली ना, ज्या रूमला पूल नाही आहे त्या ह्या डॉर्मिटरीज किंवा फॅमिली रूम्स इथे आपल्याला दिसत आहे. त्या पण खूप छान आहेत. जेव्हा पावसाळ्यात खूप पाणी असते ना, तेव्हा डायरेक्ट त्यांना तिथून दिसते. आणि ही वरती आपली इथे रूम आहे जिकडे आपण थांबलोय. रात्रीचं जेवण पण एकदम टेस्टी होतं. कोणाची तरी ॲनिव्हर्सरी होती, त्यांच्याकडनं सगळ्यांसाठी केक पण होता आणि जेवणात गोड श्रीखंड पण होतं. अरे चला उठा, ब्रेकफास्टला जायचं आहे ना तन्या. उठा 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 उठा. अरे वा, उठा बाळा, ब्रेकफास्टला जाऊ. शांत आणि मोहक सकाळ झाली आहे. स्वच्छ आकाशात सूर्याच्या सोनेरी किरणांनी आपली हजेरी लावली आहे. खूप छान वाटलं मला इथे. रोज उठल्यावर एकतर ते फोनचा अलार्म स्नूज करत राहा, कंटाळा येतो उठायचा, पण आज इथे स्वतःहूनच जाग आली. पक्ष्यांची किलबिल ऐकू आली. शिवसागर तलावात आत्ता पाणी कमी असलं तरीही कोयना धरणाचं हे बॅकवॉटर असल्यामुळे याच्याबद्दल एक वेगळीच ओढ मनाला आहे. आणि वाटतंय की आता पावसाळ्यात पण आपण इथे एकदा नक्की यायचं आहे. ब्रेकफास्ट पण इथे एकदम टेस्टी असतो. एक दिवस आम्हाला मिसळपाव होती, एका दिवशी उपमा आणि पावभाजी. दोघींची आवडते दोन्ही पदार्थ झाल्यामुळे त्या खुश. शिवसागर ॲग्रो टुरिझम कसं आहे हे तर मी तुम्हाला दाखवलं, पण इथे आम्ही केवळ हा रिसॉर्ट पाहायला नव्हतो आलो. चॅनल अजून आपलं तेवढं मोठंही नाही आहे की हे पेड प्रमोशन असावं. हा अगदी आम्हाला आलेला प्रांजळ अनुभव जो मी सगळ्यांसोबत शेअर करते आहे. 2 दिवस आम्ही इथे भरपूर फिरलो आहे. काय काय धमाल केली आहे ते पाहू पुढच्या व्हिडिओजमध्ये. नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.